मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्ह दिसत आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत जरांगेंनी थेट आरपारच्या लढाईचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे सरकारकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी ओबीसी संघटनांनी मात्र या आंदोलनाला तीव्र विरोध दर्शवलाय। पाहूयात या सगळ्या घडामोडींचा सविस्तर रिपोर्ट। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मैदानात उतरलेत। येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये तळपत्या उन्हात आमरण उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय। सरकारनं काढलेला जी.आर. रद्द का केला असा सवाल करत आता आरपारची लढाई लढण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। आम्हाला आरक्षण असूनही ते दिलं जात नाही, सरकारनं केवळ वेळकाढूपणा केला असा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत। या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस। त्यामुळं जे होईल ते होईल। उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय। दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाच्या घोषणेनंतर सरकारकडून हालचालींना वेग आलाय। प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। कुणबी नोंदी शोधण्याचं कामही सुरू असल्याचं शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं। प्रसाद लाड आमचे आमदार जाऊन भेटलेत आणि त्यांनी काही गोष्टी, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही चर्चा करू। मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही उर्वरित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। म्हणजे त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही असंच सरकारची भूमिका आहे। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मात्र जरांगे यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे। मराठवाड्यात समुद्र आणण्यासारखी मागणी असल्याचं सांगत हाके यांनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकार जरांगेंना रेड कार्पेट टाकत असून ओबीसी समाजाचं नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र आम्ही उपोषण करणार नाही, राज्यभर सभा घेऊन लढा देणार असल्याचं हाके यांनी स्पष्ट केलंय। मी उपोषणाला बसणार नाही, मी वेळोवेळी सांगितले आम्ही लढणार। आम्ही 100 सभांची घोषणा केली होती, 9 सभा झालेल्या आहेत। आज 10वी सभा आमची सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या दुधेबावित आहे। हे बघा, मुळात मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, मुळात मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कधीही अस्तित्वात येणार नाही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील तीव्र होऊ लागल्या आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकार फसवाफसवी करत असल्याचा आरोप केला आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात बैठक होऊन मार्ग निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर सरकार नुसतं फसवाफसवीच करत आहे। हैदराबाद गॅझेटमधून अशी आशा वाटली होती, विशेषतः मराठवाड्याला, की याच्यातून मोठ्या प्रमाणावर जे गोरगरीब कुणब्यांचे मुलं आहेत, शेतकऱ्यांचे मुलं आहेत, यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल। परंतु अजून त्याचं प्रमाण अति अल्प आहे आणि सातारा गॅझेटचा तर कुठे संबंधच अजून आले नाही। त्यामुळे आंदोलन मनोजदादा जरांगे करणार असेल तर मला असं वाटतं आंदोलन चुकीचं नाही। या खोट्या लोकांनी वारंवार बोलो, बार बार बोलो, झूठ बोलो या पद्धतीने हा कारभार केलेला आहे आणि हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे याचं भिजत गोंगडं तशाच पद्धतीने ठेवलेलं आहे। यापूर्वी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं 2दा मुंबईकडे कूच करणाऱ्या मराठा आंदोलकांना नेमकं काय मिळालं याचा अद्यापर्यंत खुलासा झालेला नाही। 2 वेळेस हे आंदोलक गुलाल खेळून वापस गेले, मात्र त्यांचा जर प्रश्न सुटला नसेल तर या संदर्भात पहिलेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये स्पष्ट स्वरूपात सांगितलं पाहिजे। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे, पण याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जरांगे पाटील यांची एखादी बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाली पाहिजे। पण आता त्यांनी मला वाटतं 28 तारीख काहीतरी दिलेली होती, त्यामुळे त्यांनी आंदोलन त्यांचं जे आहे ते जरी असेल तरी बैठक घेऊन त्याच्यातून मार्ग काढावा आणि फार काळ आंदोलन होऊ नये
अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. दरम्यान सरकारकडून चर्चेचे दरवाजे अजूनही खुले असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी जरांगेंच्या शंका दूर केल्या जातील, आंदोलनाची वेळ येऊ दिली जाणार नाही असा दावा केलाय. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून 30 मे पासून उपोषणाला बसणारच असा त्यांनी दावा केलाय. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्ह दिसत आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होताना दिसतोय. एका बाजूला सरकारच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा दावा करत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. तर ओबीसी संघटनांचाही विरोध अधिक आक्रमक होत चाललाय. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखीन तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.